अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदत देण्यात आली आहे। प्रताप सरनाईकांचा हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवलाय। अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी आता वर्षभराची मुदत दिली आहे। वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। 1 मे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिनापर्यंत आधीच 105 दिवसाची मुदत दिली होती आणि त्यानंतर आपण ज्या रिक्षा चालकांना संवाद साधता येत नाही प्रवाशांबरोबर त्यांना 1 महिन्याची नोटीस देऊन नंतर 3 महिन्याचा पिरियड त्यांना देण्यात येणार होता। आता आणि त्या दरम्यान त्यांनी मराठी शिकायचं होतं। जर ह्या 4 महिन्याच्या पिरियडमध्ये जर त्यांनी मराठी शिकलं नाही तर त्यांचा बॅच रद्द होणार होता। परंतु माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई